Co-powered by Techno. भूम परांडा या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत, उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. यामुळे या भागामध्ये राजकीय एक मोठी खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील आपल्याबरोबर आहेत. दादा, काय सांगाल? आपण पाहतोय की सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोठे यांना देखील काल उमेदवारी जाहीर केली. यापूर्वीच आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांनी एबी फॉर्म देखील दिलेला आहे. कशा पद्धतीनं या घटनेकडे आपण पाहताय? नाही, कसं आहे की गेल्या 2-3 दिवसाखाली सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून मला एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आलेला होता आणि तो मी येत्या 2 दिवसात दाखल करणार आहे. मंगळवारी माझा शक्ती प्रदर्शनासहित अर्ज दाखल होणार आणि माझं त्या बाबतीत पक्षप्रमुखांबरोबर बोलणं झालेलं आहे. ज्यावेळेस मी मातोश्रीवरती गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला ही भाषा वापरली होती की बाबा, हा उमेदवारी अर्ज तुला देत असताना मी तुझ्या घरी तुला भेटायला येऊ शकलेलो नाही, जे ह्या परंडा मतदारसंघाचे आमदार राहिलेले होते 10 वर्ष. आदरणीय ज्ञानेश्वर तात्या पाटील त्यांना खरी ही श्रद्धांजली असेल, एका कडवट शिवसैनिकाला ही श्रद्धांजली असेल. त्याच्यामुळे मी येत्या 2 दिवसात अर्ज मंगळवारी दाखल करतो. आता आपण पाहतोय की काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक परांडा तालुक्याच्या मतदारसंघामध्ये एक राजकीय तर्कवितर्क लढवले जातात, एका वेगवेगळ्या चर्चा देखील केल्या जातात. नेमकं याकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, हे चर्चा तर होणारच, समजा त्या गोष्टीत काय फारसं तारतम्य नाही, परंतु मला माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे की ते माझी उमेदवारी कायम ठेवतील. आतापर्यंत ठाकरे गटामध्ये जे उमेदवार झाले त्यामध्ये अगदी कमी वयाचा उमेदवार म्हणून एक ठाकरे गटाने आपल्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली. या पद्धतीनं कशा पद्धतीने बघताय? नाही, कसं आहे की गेली 2-3 वर्ष झालं असतील आदरणीय ज्ञानेश्वर तात्या पाटील हे आजारी असताना जवळपास गेल्या 1.5 वर्ष झालं मी जिल्हा प्रमुख म्हणून ह्या पक्षाचं काम पाहतो आणि जवळपास उद्धव साहेबांसमोरच 1.5 वर्षापासून ठरलेलं होतं की बाबा, ही येणारी निवडणूक ही तात्यांच्या इच्छेनं ही मी लढवणार होतो. कारण की त्यांचा जो एक वारसा आहे संघर्षाचा तो जपणारा, जी वाईट वेळेत जेव्हा पक्षफुटी झाली किंवा अनेक वाईट प्रसंग पक्षावरती आले तेव्हा कधीही त्यांनी पक्षाची कधीही बेईमानी केलेली नाही आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या खांद्यावरचा भगवा आम्ही कधीही खाली न ठेवता हा भगवा ताट मानेनं डोलवत ठेवू आणि 1.5 वर्षापासून काम करत असल्यामुळे एक प्रकारचा अनुभव मला जिल्हा प्रमुख या पदावरचा आहे. त्याच्यामुळं वयाचा काय प्रश्न नाही, सर्वांसोबत माझा संपर्क आहे आणि त्या पद्धतीनं निश्चित आम्ही विजय संपादित करू. कुठल्या मुद्द्यावर प्रामुख्याने तुम्ही ही निवडणूक लढवणार आहे? नाही, कसं आहे, विकासाच्याच मुद्द्यावर मला प्रामुख्याने निवडणूक लढवावं लागणार आहे. कारण की आपले विरोधक जे आहेत आरोग्यमंत्री त्यांच्याकडून सतत सांगण्यात येतं की बाबा 2,000 कोटीचा विकास केला, 5,000 कोटीचा विकास केला, परंतु तो विकास फक्त कागदावरच आहे, कारण की तो असा जमिनीवर तर कुठं दिसत नाहीये. त्याच्यामुळे मला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे आणि हे जो पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे त्या पाण्याच्या बाबतीतला प्रश्न मार्गी लावून खऱ्या अर्थानं भूम, परांडा, वाशी ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पाणी पोचून माझा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम करणार हा माझा प्रमुख अजेंडा. आपण पाहतोय की आता आपल्याबरोबर एक प्रतिष्ठित म्हणलं तर एक मंत्री राहिलेले उमेदवार आपल्यासमोर आहेत. याकडे कशा पद्धतीने आपण बोलणार, यावर काय प्रतिक्रिया असणार? नाही, ते मंत्री जरी राहिलेले असले किंवा त्यांची जी एक बेताल वक्तव्य असतील, मराठा आरक्षणाबाबतची त्यांची सततची वेगळी भूमिका असेल की बाबा मराठ्यांना आरक्षणाच्या बाबतीत खास सुटली का किंवा खेकड्यांना धरण फोडलं, हे असे हापकीन ह्या माणसाकडनं तुम्ही औषधं घ्यायची बंद करा, अशी बेताल वक्तव्य आणि त्यांचा जनतेमध्ये कसल्याही प्रकारचा जनसंपर्क नाहीये. ते पैशाच्या जोरावरती बोलतात, परंतु आम्ही हे जनमानसात राहणारे माणसं आहेत, आम्ही जनमानसात तळागाळात मिसळून काम करणारे माणसं आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही नक्की काम करून विजय संपादित करू. त्यांचं आव्हान कुठल्याही पद्धतीचं माझ्यासमोर नाही. काल मनोज जरांगे यांची देखील आपण भेट घेतली होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली आपली जरांगे साहेबांची? नाही, जरांगे दादांना आम्ही पार्श्वभूमी सांगितली की बाबा या परंडा तालुक्यामध्ये असेल आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत केलेलं काम असेल, परंतु आपल्या समोरच्या विरोधकांना केलेले मराठा आरक्षणाबाबतची वक्तव्य असतील त्याच्यामुळं सांगितलं की बाबा आम्हाला त्या गोष्टीचा फटका बसू शकतो. आम्ही त्यांना विनंती केली, दादांनी सांगितलं की मी योग्य पद्धतीनं निर्णय घेऊन तुम्हाला कळवू. आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो की
मुरमीकरणाच्या रस्ते देखील कामं सुरू आहेत, यावरती आपली काय भूमिका असणार आहे? हो, मला एक गोष्ट सांगा, तो मुरुमाचा आमचा जो रस्त्याचा विषय आहे तो गेली 5 वर्ष झाला असेल ना. मग तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर मुरुम टाकून कसं चालेल बरं? लोकही विसरणार आहेत का? म्हणजे 5 वर्षाचा आमचा प्रलंबित असणारा प्रश्न तुम्ही आता, आणि तुम्ही काय करा साहेब, लक्षात घ्या की तुम्ही स्वतः जाऊन त्या मुरुमाच्या रस्त्याने त्यांनी जिथं मुरुम टाकलाय का त्या रस्त्याची पाहणी करा. आता त्याची माती झालेली आहे. ही गाव पुढाऱ्यांनीच केलेला खेळ आहे, किंवा तिथं त्यांना सांगायचं 100 खेपा टाकल्या, तिथं 5-6 खेपा टाकून हवार केलं, संपलं. ह्या पद्धतीचा ह्यांचा मुरुमाचा रस्ता बाकी काय सुद्धा नाही. आपण पाहतोय की आपल्या भागामध्ये आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याच्या अनेक समस्या असतील किंवा आरोग्य विभागाचे अनेक वेळा आपल्याकडे तक्रारी देखील आली असतील, तसेच परांडा शहरातील रस्त्यांची दुरवस्था देखील पाहायला मिळते, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असणार? नाही, परांडा शहरातीलच नव्हे तर संबंध मतदारसंघाचीच रस्त्याची ही बिकट अवस्था आहे आणि आरोग्याची ही बिकट अवस्था आहे. कारण की आरोग्य मंत्र्याचा मतदारसंघ असताना सुद्धा आज ह्या जिल्ह्यामध्ये काल परवा दिवशीचीच घटना, ॲम्ब्युलन्स सुद्धा बंद पडली. त्या महिलेला प्रसूती करत असताना किती त्रास झाला असेल, ह्या गोष्टीची तुम्ही तमा बाळगली पाहिजे. भूम तालुक्यामध्ये जवळपास 2-3 मुलांचा, माणसांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे तर आरोग्य यंत्रणा आपली व्यवस्थित नसल्यामुळे. मग आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघात जर ही असेल परिस्थिती, तर संबंध महाराष्ट्रामध्ये कशी असेल हे मला म्हणजे विचार पडतो की बाबा ह्या कशा पद्धतीने ह्यांनी काम केलं गेले 2.5 वर्ष. आणि अतिशय विचित्र पद्धतीचं त्यांचं काम आहे, कुठेही विकास झालेला नाही हे निश्चित आहे. काल राहुल मोठे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यानंतर आपली काय वरिष्ठांशी चर्चा वगैरे झाली का? मला उद्धव साहेबांनी ज्यावेळेस पक्षाचा अधिकृत EBFM सुपूर्द केला त्यावेळेस त्यांनी सांगितले की तू लढ, आणि आदरणीय ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं जे स्वप्न होतं की बाबा ह्या भूम, परांडा, वाशी तालुक्याला सुजलाम सुफलाम करायचं, ते आदरणीय तात्यांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मला पक्षप्रमुखांनी लढायला सांगितले, आणि मी लढणार आणि जिंकणार. नक्कीच हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भूम परांडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित पाटील हे असून मंगळवारी हे मोठ्या शक्तीप्रदानासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. कॅमेरामन संतोष शिंदेसह शितुरकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.